जान्हवीची यात काही चूक नाहीये. ती चंद्रहारा बाबतीत खोटं बोलली नाही बोल. आणि तरीही तू म्हणतोस तिचा दोष नाही. आयजी जर तिचा काही दोष असेलच ना तर तो इतकाच की तिने स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. दॅट्स इट. म्हणजे मी तुझ्याशी खोटं बोललोय. तिच्या चुका स्वतःच्या माथी घेऊन तू फार लांब जाऊ शकणार नाही श्री. असे प्रसंग या घराला वारंवार पाहावे लागणार आहेत. नाही पाहावे लागणार. आणि म्हणून तर मला सगळं खरं खरं सांगून टाकायचंय, काहीही न लपवता. अगदी सुरुवातीपासून. आयजी, लग्नात जान्हवीकडून चंद्रहार हरवला. आणि त्यामुळे ती खूप खूप टेन्शन मध्ये होती, खूप घाबरली होती ती. हे सगळं आदल्या रात्री घडलं. लग्न आमचं दुसऱ्या दिवशी होतं. आमचं लग्न आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग होता तो. आयुष्यभर लक्षात राहावा असा प्रसंग. आणि अशा प्रसंगी जान्हवी टेन्शन मध्ये किंवा डिप्रेस, दुःखी असावी असं नाही वाटलं मला. त्यातून तो चंद्रहार तू दिला होतास, त्यामुळे त्याला एक वेगळं महत्व होतं, एक मान होता त्याचा. आता तो हरवला याचा इश्यू होऊ नये म्हणून मी एक बाहेरनं वेगळा चंद्रहार मागवून घेतला. तो हरवलेला चंद्रहार हाच आहे असं सांगून मी तो जान्हवीला दिला. त्यामुळे जान्हवी खुश झाली. लग्नात तिने तो घातला, त्यामुळे तुम्ही सगळ्याजणी खुश झालात. आणि तुम्ही सगळ्याजणी खुश आहात हे बघून मला बरं वाटलं, म्हणून मीही खुश झालो. आणि म्हणून आपल्या घरचं लग्न खूप आनंदात पार पडलं. म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललास, खोटं वागलास. अय्याजी, अगं माझं ते इंटेन्शन नव्हतं. मला फक्त वेळ मारून न्यायची होती. आणि मी हा सगळा विचार नाही केला अगं, याचे काय परिणाम होतील, काय घडेल. चुकलं माझं. तू असं करायला नको होतं श्री. अय्याजी, आता चंद्रहार हरवला तर हरवला, त्याचं एवढं काय. तू हा प्रश्न मला का विचारतोयस? जणू चंद्रहार हरवला म्हणून मी चिडलीये. अरे हरवला तर हरवला चंद्रहार. जान्हवी बेजबाबदार मुलगी आहे असं म्हटलं असतं मी. पण मुद्दा तो नाहीये श्री. चंद्रहार हरवल्यानंतर जी लपवा छप्पी झाली, जे खोटं बोललं गेलं, मला प्रॉब्लेम त्याविषयी आहे. आपल्या नात्यात तेवढा मोकळेपणा आहे श्री. त्याच वेळेस तू चंद्रहार हरवल्याचं सांगितलं असतंस तर गलथानपणाविषयी मी 4 शब्द सुनावले असते, पण लगेच दुसरा चंद्रहार मागवून घेतला असता. ते त्यावेळी नाही सुचलं. म्हणजे 4 चंद्रहारांची खरेदी झाली तर. एक जान्हवीसाठी, एक तिच्या आईसाठी, एक सरूसाठी आणि एक हरवला म्हणून तू मागवून घेतलास तो. अय्याजी, मी सरू मावशीसाठी चंद्रहार घेतलाच नव्हता. पण सरूनी तिचा चंद्रहार आणून दाखवला होता मला. नाही, तो जान्हवीचाच होता. आणि सरूचा
नाही, मी सरू मावशीसाठी घेतलाच नव्हता. म्हणजे अगं, लग्नाच्या गडबडीत मी चंद्रहाराचं बिल पे करायचं विसरून गेलो. आणि मग जेव्हा 3 चंद्रहारांचं बिल घरी आलं ना, तेव्हा भीतीपोटी मी असं खोटं सांगितलं की तो मी मावशीसाठी घेतला होता. पण खरं तर तो जान्हवीकडनं हरवला होता. म्हणजे खरं बोलायची आणखीन एक संधी तू नुसती गमावलीच नाहीस, तर स्वतःच्या खोटेपणामध्ये इतरांनी सामील करून घेतलंस. आणि हे सगळं जान्हवीला माहित होतं. ऐका ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ. काहीतरी होईल आपण करूया. नाही जान्हवी, काही नाही होणार आहे. आईंना जेव्हा कळेल ना मी त्यांच्याशी खोटं बोलले, त्या मला या घरातून बाहेर काढायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत ग. मी त्यांच्या मनातून कायमची उतरेन ते वेगळंच. आईंना फेस नाही करू शकत ग मी. त्यांनी किती विश्वास टाकला होता माझ्यावर. आता त्यांना कळेल मी त्यांच्याशी खोटं बोलले, त्यांचा विश्वासघात केलाय. मला कधीही माफ नाही करणार त्या. मला माहितीये त्यांच्या सख्ख्या मुलांना सुद्धा कधी माफ नाही केलं त्यांनी. आता या घरातले माझे दिवस भरले. माझी धडगत नाही आता. काय करू मी? तुझे आई बाबा गेल्यानंतर या घरात राहायला आले होते मी. या घराची इतकी सवय झाली आहे ना मला. आता काय करू मी? आणि माझ्या श्रीला सोडून कशी ग जगू? कुठे राहू? काय करू? काय? असं काही नाही होणार आहे. असं काही होणार नाहीये. पण चंद्रहाराचं काय? त्यांना कुठला चंद्रहार दाखवू? सरू मावशी, नाही, नाही, तिला नव्हतं माहित. तुम्ही आम्हाला चंद्रहार दाखवायला सांगितलं तेव्हा मी घाबरले आणि तिच्याकडे गेले. आणि तेव्हा मी तिला सगळं सांगितलं. मी खूप घाबरले होते. आता या घरात मला नाही राहता येणार असं वाटलं, म्हणून खूप रडायलाही लागले. आणि मग जान्हवीने तिचा चंद्रहार माझ्या हातात दिला आणि सगळा आळ स्वतःवर घेतला. हे सगळं करण्यापेक्षा तू एका शब्दाने मला बोलला असतास तर सोपं नसतं का झालं श्री? मी काय हंटर घेऊन बसले होते हातात? का तुझ्या कपाळाला कोणी बंदूक लावली होती? का का केलंस हे? हेच शिकवलं मी तुला. आपल्यात कितीही मतभेद असले ना श्री, तरी तू माझा जीव की प्राण आहेस. काय वागले मी आयुष्यात तुझ्याशी की तुला माझी धास्ती वाटावी? अय्याची तुझी नाही, तुझ्या तत्वांची धास्ती वाटली. तेच तर सांगते ना मी. खरं वागणाऱ्याला कशालाही भ्यायची गरज नसते. खरेपणानं वाग असं नेहमीच सांगत आले मी तुला. अय्याजी, माझं चुकलं. आणखी काही आहे जे तू माझ्याशी खोटं बोललायस? लबाडी केलीस, माझ्यापासून लपवलेस. आहे.
उचलत नाहीये सर. कमाल आहे या मुलीची. नेहमी 5 मिनिटं वेळे आधी येणारी मुलगी काय झालंय, कुठे गेली आहे? सर मी चेक करू का ते कंपनीचे अकाउंट? अरे तो पॉइंट नाहीये ग बाई. मला जान्हवीची काळजी वाटायला लागली. तासभर उशीर झालाय आणि शिवाय फोनही उचलत नाहीये. सर फोन विसरली असेल ती घरी. अरे पण उशीर का झाला? सर ट्रॅफिक मध्ये असेल ती आणि फोन घरी असल्यामुळे ती आपल्याला कळवू शकली नसेल. तसं असेल म्हणजे किंबहुना तसं असावं. तू जरा फोन करत राहा. सर हो. जिजूला लावू का? कोण जिजू? कोण? श्री सर. श्री? श्री काय? तू त्याच्या बारशाला गेली होतीस ओवाळायला त्याला? श्री म्हणे. जान्हवीला फोन कर, जान्हवीला. मी आधी जिजूच म्हणाले पण तुम्हालाच कळलं नाही तर मी काय करू? अच्छा म्हणजे माझंच चुकलं का? सर तेच तर म्हणते ना मी. तू जरा फोन करत राहशील का? श्रीला करू? श्रीला कसली लावतेस? जान्हवीला लाव सांगितलं ना. तासभर जर का तिने उचलला नाही ना तर मग बघू आपण. गोखले साहेबांना लावू फोन. श्रीला फोन लावते. विट्टी दांडू खेळायला गेली होती लहानपणी त्याच्या बरोबर. पेंट्या, तू चंद्रहार कुठला विकायला काढलास? तुला कसं कळलं? असं कळलं सांगते ना. मला सांग, तुला चंद्रहार कुठून मिळाला? अरे कसल्या भानगडी करून ठेवतोयस तू? सांग ना, तुला चंद्रहार कुठून मिळाला? हे बघ, तुला शपथ आहे नेता जानूची. आई आधी तुला कसं कळलं ते सांग ना मला. सांगते ना, सांगते. चंद्रहार कुठून आणलास आणि विकायला का गेला होतास? आई बिझनेस साठी. आणि आणलास कुठून? अगं मामाच्या ट्रंकेत सापडलं. म्हणजे? अगं त्याची ट्रंक मायावर होती ना, त्यात सापडला मला. म्हणजे तो नक्कीच त्याने कोणाचा तरी चोरलेला असणार. थांब ना, विचारते ना त्याला. काही मिस कॉल कसले देतेस? तो काय फोन करणार आहे का? हा मी फोन करतो. हॅलो मामा. अय्याजी, मी 50,000 रुपये नंदनला नाही, जान्हवीच्या आईला दिले होते. हा पण अर्थात जेव्हा हे जान्हवीला कळलं तेव्हा ती माझ्यावर खूप चिडली होती. आमचं मोठं भांडण सुद्धा झालं आणि जे भांडण मोठ्या आईने सुद्धा ऐकलं होतं. म्हणजे त्या दिवशी तू इंदूला खोटं पाडलंस तर? हो पण पुढे 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 काय नाही. तिच्या आईकडून जान्हवीने पैसे परत घेतले आणि मला दिले, जे मी नंदन करवी आपल्या कंपनीच्या अकाउंटमध्ये भरून टाकले. म्हणजे तू 50,000 रुपये जान्हवीच्या आईला दिलेस आणि मला सांगितलंस की नंदनला दिलेस. आपला खोटेपणा झाकण्यासाठी तू नंदनला आपल्या गटात सामील करून घेतलंस आणि तुम्ही दोघं माझ्याशी खोटं बोललात. नाही, एक्झॅक्टली असंच घडलं असं नाही, पण हो घटनांचा क्रम काहीसा असाच. हे सांगताना तुला काहीच शरम वाटत नाहीये? आय एम सॉरी अय्याजी. आई आजी नको म्हणूस मला. हा माझा नातू असूच शकत नाही. नंदनला सरूला हाताशी धरून असे बनाव रचण्यापेक्षा एकदा माझ्याशी बोलला असतास तर. नंदनला मी विनाकारण बोलले. माझ्या ऑफिस स्टाफला ऐकून घ्यावं लागलं. का? कारण माझा नातू म्हणून घेणारा माझ्याशी खोटं बोलला. एवढा खोटारडेपणा तुझ्यात आला कुठून? अय्याजी मला क्षमा कर. मला एका प्रश्नाचं उत्तर दे श्री.
जर हे चंद्रहाराचं प्रकरण उघडकीला आलं नसतं तर तू हे सगळं मला सांगण्याच्या भानगडीत पडला असतास. कधीतरी मला खरं खरं सांग श्री, कधीतरी सांगितलं असतंस मला हे सगळं, का आयुष्यभर अंधारातच ठेवलं असतंस? माझी शपथ आहे तुला, काय केलं असतंस? तसं आता नाही सांगता येणार, पण कदाचित नसतं सांगितलं. आणि असंच परत कधीतरी झालं असतं तर खोटं बोलायलाही मागे पुढे पाहिलं नसतंस तू, बरोबर ना? जगाला शहाणपण शिकवायला निघाले मी. घरात काय जळतंय त्याकडे मात्र लक्ष नाही. कुठल्या तोंडानं सत्यप्रियतेच्या गोष्टी करू मी? ज्या बाईला घरात सत्यप्रियता जपता आली नाही ती जगाला शिकवायला निघालेली आहे. तुला घडवल्याचा केवढा अभिमान होता मला, गर्वानं मान ताठ व्हायची माझी. पण मला माझ्याच नजरेतून उतरवलंस तू. आता स्वतःच्याच नजरेला नजर देऊ शकणार नाही मी आयुष्यात. माझंच चुकलं. माझ्या शिकवण्यात काहीतरी उणीव राहिली. नाही अय्याजी, माझं चुकलंय. चूक एकदाच होते श्री, त्यानंतर माणूस सुधारला नाही, वारंवार तीच चूक करत राहिला तर तो निर्ढावत जातो. तू जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे. मी कोण शिक्षा देणार तुला? असं नको ना म्हणूस अय्याची. तुला पूर्ण हक्क आहे मला शिक्षा करण्याचा. हक्क आहे ना माझा तुझ्यावर आणि तुझा माझ्यावर? माझ्या मुलांनाही मी ज्या सवलती दिल्या नाही त्या तुला दिल्या श्री. माझ्या मुलांच्या बाबतीत केलेल्या चुका मी तुझ्या बाबतीत सुधारत गेले. आपल्या नात्यात, विशेषतः आपल्या नात्यात मोकळेपणा आणि पारदर्शीपणा ठेवण्याचा प्रयत्न केला. तुझ्या खाण्यापिण्यापासून तुझ्या लग्नापर्यंत सगळ्या बाबतीत तुझ्या कालानं घेण्याचा प्रयत्न केला मी. यांनाही ओरडायची मी, त्याच्यावर कसलीही सक्ती करू नका, त्याला हवं तसं होऊ दे. का? कशासाठी? कारण तुला मोकळं वाटावं, तू कुठेही दबून जाऊ नयेस, कुठल्याही आग्रहाला बळी पडून तू भलते निर्णय घेऊ नयेस म्हणून. तुला मी सांभाळलं नाही श्री, जपलंय मी तुला. आपल्या नात्यामध्ये मी तेवढा मोकळेपणा ठेवला श्री की तू काहीही येऊन मला सांगावंस आणि वयाचं आणि पिढीचं अंतर बाजूला ठेवून मी ते समजून घ्यावं. मग का तुला असं करावंसं वाटलं? का माझ्याशी खोटं बोलावंसं वाटलं तुला श्री? अय्याजी, भीतीला काही लॉजिक नसतं अगं. मी फक्त घाबरलो होतो. तुला माझ्याशी बोलण्याची भीती वाटावी यातच माझं अपयश आहे श्री. मी तुला वाढवण्यात कमी पडले. नाही अय्याजी, अगं ह्याच्यात तुझं काहीच चुकलं नाहीये. सर्वस्वी माझा दोष आहे. माझ्या मुलांच्या बाबतीत जे झालं तेच तुझ्या बाबतीत झालंय श्री. पण तुझ्या बाबतीतली डिसअपॉइंटमेंट जरा जास्त आहे, कारण तुझ्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या होत्या मी. अय्याजी, माझं चुकलंय. तू मला फसवत राहिला श्री. अगं पण मला तसं करायचं नव्हतं. त्यांना आता काय फरक पडतो?
वेगवेगळ्या लोकांना माझ्यासमोर उभं केलंस. प्रसंगी त्यांची पोझिशन धोक्यात घालून माझ्याशी खोटं बोलायला भाग पाडलंस. खोटं बोलणाऱ्यांची फौज उभी केलीस. का, कशासाठी हे सगळं? काय मिळवायचं होतं तुला? काय वाचवायचं होतं? जान्हवीची इमेज? एवढं सगळं करून तू ती वाचवू शकलास असं वाटतंय तुला? नाही 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 अय्याजी, माझं सगळं चुकलंय. आणि आणि आता माझ्याकडे बोलण्यासारखं असं काही उरलेलं नाहीये. तेव्हा तू जी शिक्षा देशील ना ती मला मान्य आहे. या घरात मी कुणाला शिक्षा करायला नाहीये ना. मी या घराचा देव आहे ना कोणी जेलर. या घरात एक सिस्टीम असावी जिचा पाया खरेपणा असावा अशी इच्छा होती माझी. म्हणून मी चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला माझ्या मुलांवर आणि तुझ्यावरही. पण ना माझी मुलं अभिमान वाटण्यासारखी वागली ना. मी नाही अय्याजी. अय्याजी सांग ना मला, मी काय केलं म्हणजे माझी चूक रेक्टिफाय होईल? ते तुझं तू ठरव. तेवढा सुज्ञ आहेस तू. जसं इतर सगळं ठरवलंस ना तसं हेही ठरव. शेवटी तुझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकूनच चाललायस तू. म्हणजे मी या घरात राहण्याच्या योग्यतेचा नाहीये का? ते तू ठरव.